मंडळी, आज आपण जाणार आहोत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली या गावामध्ये. तिथे आपण भेट देणार आहोत जिजाऊ संस्थेच्या अंध व मतिमंद मुलांची शाळा, मोफत UPSC MPSC प्रशिक्षण वर्ग आणि मोफत आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या हॉस्पिटलला. त्यासाठी सकाळी लवकर उठलो, सगळ्यांनी मिळून थोडी चर्चा केली, चहा बनवला, चहा प्यायलो आणि भेटीसाठी निघालो. जाताना हा नजारा बघा कसा सुंदर दिसतोय. सगळ्यांनी पहिला नाश्ता केला आणि पोहोचलो जिजाऊ संस्थेच्या अंध व मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत. येथील मुलांशी बोललो. येथे या मुलांची उत्तम सोय, शिक्षण, काळजी घेतली जाते आणि हे सर्व संस्थेमार्फत मोफत केले जाते. त्यानंतर पोहोचलो जिजाऊ संस्थेच्या पोलीस सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात. तेथील विद्यार्थ्यांशी बोललो. मी इथे पोलीस भरतीसाठी आलेली आहे. अगोदर घरीच होती, पण नंतर मला माहीत पडलं काही झडपोली इथे निलेश सांबरे सरांची अकॅडमी इथे आहे, म्हणून मी इथे आली. इथे सगळं मोफत आहे. मी हॉस्टेल पण मोफत आहे. पुढे गेलो जिजाऊ संस्थेच्या UPSC MPSC वर्गात. येथे सर्व विद्यार्थी अभ्यास करत होते. विद्यार्थ्यांशी बोललो, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आलो जिजाऊ संस्थेच्या हॉस्पिटलला. येथील डॉक्टर आणि हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सुविधा आणि उपचारांबाबत माहिती दिली. ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट सुद्धा 24 तास आहे. इमर्जन्सी ऑपरेशन जरी लागलं तरी पण त्याचं एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. 1 रुपया सुद्धा न घेता आपण त्यांचे ऑपरेशन सुद्धा आपल्या हॉस्पिटलमार्फत, सांगली साहेबांमार्फत, योग्य संस्थेमार्फत सगळे काही फ्री होऊन जातात ऑपरेशन. हे आल्याबरोबर पेशंटला लगेच 10 ते 15 मिनिटात ट्रीटमेंट सुरू होते. तर इथं मोफतमध्ये तपासणी होते. तपासणी झाल्याच्यानंतर जरी डोळ्याचं कुठलंही ऑपरेशन असेल, कॅटरॅक्ट सर्जरी असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट असेल सर्जरीची डोळ्याची, तर इथं याच्यानंतर वरच्या फ्लोअरला ऑपरेशन थिएटर आहे. तिकडून पेशंटला आपण वरच्या फ्लोअरला शिफ्ट करून ऑपरेशन करून देतो लगेच. हे पण ऑपरेशन सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट आहेत. असं नाही आहे की कुठल्या पेशंटला रॅशन कार्ड नसेल, आधार कार्ड नसेल तर आम्ही त्याला रिजेक्ट करतो, असं काही नाही. इथं UP, बिहार, बाहेरच्या राष्ट्रातले सुद्धा राज्यातले पेशंट येऊन इथं आपल्याकडे फ्रीमध्ये ऑपरेशन करून जातात. तर मंडळी, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे हीच खरी मानवता आहे, हो की नाही? इथून पुढे हॉस्पिटलमध्ये विविध वॉर्डांना भेट दिली आणि तेथील पेशंटशी सुद्धा आपण बोललो. चांगली सेवा आहे. सेवा चांगली आहे. फ्रीमध्ये सगळं फ्रीमध्ये. तर मंडळी, हे आहे श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये सर्व उपचार मोफत केले जातात आणि औषध गोळ्या सुद्धा मोफत दिले जातात. त्या पेशंटला आपण 10 ते 15 मिनिटामध्ये इथं एवढ्या खेड्यात सुद्धा रेडिओलॉजिस्ट अवेलेबल आहे आपल्याकडे. रेडिओलॉजिस्ट येतात, सोनोग्राफी करून जातात. आपला तसा वार जो असतो मंगळवार आणि शुक्रवार असतो सोनोग्राफीचा. एका दिवसामध्ये 50 पेशंट सोनोग्राफी करून जातात. मंगळवारी 50 आणि शुक्रवारी 50 असे पेशंट करतात. पण एमर्जन्सी जर आम्हाला बुधवारी जर पेशंट आला, आम्हाला असं वाटतं की त्याला आत्ताच्या आत्ता सोनोग्राफी करणं गरजेचं आहे, त्याला आपण तारीख नाही देऊ शकत. आम्ही तर 4 दिवसाची मॅक्सिमम तारीख देतो. पण असं कधी वाटलं की आम्ही 4 दिवसाची पण नाही द्यायची पेशंटला, आपल्याला त्याला अर्जंटमध्ये सोनोग्राफी करायची, तर त्या पेशंटला आम्ही रात्री 11 वाजता जरी जर पेशंट आला आणि त्याला सोनोग्राफीची गरज असेल तर आपण इकडे सोनोग्राफी फ्रीमध्ये 11 वाजता सोनोग्राफी करतो. आणि देवाकडे प्रार्थना करूया, हे सगळे पेशंट लवकरच बरे होतील आणि आपल्या घरी जातील. पुढे गेलो एका बैठकीसाठी. या बैठकीसाठी मंडणगड, मुंबई आणि ग्रामीण असे सगळेजण तिथे उपस्थित होती आणि ही बैठक होती निलेशजी सांबरे यांच्यासोबत. सर्वांनी आपापली मतं मांडली. त्यानंतर सांबरे साहेबांनी सर्वांना मार्गदर्शन. त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आपले महत्त्वाचे 2 उद्देश आहेत. तर आपल्या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे श्रीमंतांची मुलं शिकतात, मोठी स्वप्न पाहतात, त्याप्रमाणे आपला गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगाही त्यांनी स्वप्न मोठं आपण पालकांनी दाखवलं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ततेसाठी आपण त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलो पाहिजे. जिथे अडचण असेल तिथे जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्याबरोबर असेल. त्याचबरोबर आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे. म्हणजे ज्या आईबाबांना मुलबाळ नाही त्यांनाही आपल्याला वाचवायचं आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची. जसं मग सांगितलं, जेवायला त्यांना नसेल तर जेवणाची व्यवस्था आपल्याला करायची, कारण आपल्याला आपला माणूस वाचला पाहिजे. या उद्देशाने जिजाऊची निर्मिती केलेली आहे. त्यानंतर सगळ्यांनी दुपारचे एकत्र जेवण केले आणि परतीच्या मार्गाला निघालो. आमचे साठमदादा पनवेलला उतरले. पुढे आमचा प्रवास चालू होता. आता रात्रीचे 9 वाजले होते. गाडी एका हॉटेलला थांबून सगळे जेवायला बसले. सगळ्यांनी मस्त पोटभर जेवण केलं आणि रात्री 12:30 वाजता मंडणगडला पोहोचलो. तिथून बाईकने घरी पोचायला रात्रीचे 1:30 वाजले होते आणि मंडळी, घरी पोहोचलो आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हॅपी राहा. चला तर बाय.